साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। तालुक्यातील कोथूळ इथे कोयत्याने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती। यावेळी पत्नीच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा करत प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा काटा काढल्याचं तपासामध्ये उघड झालंय। त्यामुळे फिर्यादी पत्नीसह 6 संशयित लोकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले। आरती योगेश शेळके, रोहित साहेबराव लाटे तसेच शोएब मोहम्मद बादशाह, विराज सतीश गाडे, आयुष शंभू सिंह, पृथ्वीराज अनिल साळवे, अनिश सुरेंद्र धडे असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत। योगेश सुभाष शेळके या युवकाची हत्या 30 जानेवारी रोजी धारदार कोयत्याने करण्यात आली होती। यावेळी मैताची पत्नी आरती योगेश शेळके यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती। पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून 4 ते 5 जणांना ताब्यात घेतले। मात्र गुन्हे शोध पथकाला खात्री न झाल्यामुळे पुन्हा तपास सुरू करण्यात आला। मैताचा भाचा शुभम लगड याच्या मोबाईलवरती रोहित साहेबराव लाटे याचा घटनेच्या दिवशी सकाळीच फोन आल्याचं दिसलं। त्यानंतर पथकाने पुणे येथून लाटे याला ताब्यात घेतलं आणि या गुन्ह्याचा तपास उघड झालाय। बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 29 तारखेला रात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास योगेश शेळके या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आलेला होता। त्याबाबत त्याची पत्नी आरती योगेश शेळके यांनी फिर्याद दिल्यावरून बेलवंडी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्हा संवेदनक्षम असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पण समांतर तपास सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे PSI धाकराव आणि LCBची टीम तपास करत होती। तपासामध्ये घटनास्थळाला भेट दिल्यानंतर विविध साक्षीदार तपासले गेले, परंतु तांत्रिक पुरावा कुठलाही मिळून येत नव्हता। त्यानंतरही सतत टीमने प्रयत्न करून रोहित साहेबराव लाटे या तिच्या प्रियकराला पुणे येथून ताब्यात घेतलेला आहे। त्याला विचारपूस करता त्याने आणि आरती या दोघांनी 1.5 लाख रुपयाची सुपारी देऊन या युवकाचा खून केलेला आहे। त्यामध्ये अनिश धडे, पृथ्वीराज साळवे, धीरज गाढे, शोएब बादशाह, आयुष सिंग अशा अजून 6 जणांचा याच्यामध्ये समावेश दिसून आलेला आहे। सदर आरोपितांनी मोटरसायकलवरती येऊन हा खून केलेला आहे। वरील सर्व आरोपितांना तसेच या गुन्ह्यातील फिर्यादी आरती शेळके यांना पण गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे। सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग। BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे। मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32।